काय लागलं की म्हणजे पोट दुखू राहिले आपण जाऊ. तर आम्ही चाललोय हॉस्पिटलला. हां केलं, डॉक्टर आहे ना. तर अजून काय आम्ही कोणाला सांगितलं नाही, फक्त आम्ही तिघेच जाणार आहे अगोदर. बघू काय म्हणताय काय डॉक्टर. पण शक्यतो आता डॉक्टर गेल्यावर ॲडमिट करून घेतील असं वाटायला लागलंय. 12च्या आत जर झाली काय माहिती बाबा. आता उद्या काय, उद्याचा दिवस कसा आहे. उद्या एक मी तुम्हाला म्हणले का म्हणजे परत मिस्टरांना म्हटलं, मिस्टर म्हणतात तुझी त्याला आल्यासारखी करते. आता कोणी विश्वास ठेवणार. अहो ते नाही का, ती गोष्ट होती पहिली. मग मला असं वाटलं ही रोज म्हणते का आज असं वाटतंय होईल, आज असं वाटतंय होईल. पण आज तुझं खरंच ठरला आजचा शब्द. मी म्हटलं रोज होत होते पण आज होतंय. हा ना, माझं कोणी ऐकलं. मी ऐकलं ना बाबा. खुशी चाललोय आता आम्ही हॉस्पिटलला. आज 29 फेब्रुवारी आहे आणि आता 8:30 वाजले. म्हणजे अजून टाइम आहे पण आता थोडं दुखायला लागलं. डॉक्टरने बोलवलंय. डॉक्टरला फोन पण केला मी, म्हणलं या म्हणे. जातो आता आम्ही. आमच्या बॅगेज वगैरे सगळं ठेवलं मी गाडीत नेऊन. एक इथं आहे अजून, एक ठेवली गाडीत. तुम्ही ते उचला आणि ते वाटलं दरवाजे उघडचे मागलं त्यातून निकल नाही का. हा अर्धा तास घातला, अजून अर्धा तास घालू. पण घालू म्हणजे असं नाही घातलं. आणि अशी त्या दिवशी म्हटले तुम्ही हा ड्रेस घालून जाणार, असून आज तोच ड्रेस घातलाय परत ध्यान कर. काही नाही चल. तर आम्ही निघालोय आता हॉस्पिटलमध्ये. एकदा वजन करून घे बरं तुझं. बाळ झालं मग किती वजन कमी होतं मला तरी बघू दे. हो बाजूला बाजूला हो. 71, 30 असंच वजन आहे आता. आणि डिलिव्हरी झाली किती फोन केले म्हणजे सगळी घरच्यांना केले. आणि राहुल ना अक्का तिकडून येऊ राहिले, निघाले ते. चार्जर घेतले तुमचं. चार्जर लागेल ना. एक चार्जर तुमच्या फोनचं. अरे 5 मिनिटाचं काम आहे घरी. कडे आता काय आपल्याला रातभर तर लागणार नाहीचे. काय लोड काय हे कोणतं बसत याला काही नाही तसं. सकाळचं बघू सकाळी. चला सगळ्यांचा आशीर्वाद नाही. चला लाईटी बंद करतो मी. चला तर मला वाटतच होतं म्हणजे रात्रीचं पेन व्हावं. म्हणजे दिवसाले असं गरमी इरिटेट होत राहतं. रात्रीचं मस्त रिलॅक्स असं भारी वाटतं. बरं झालं रात्रीचं माझं दुखायला लागलं. आणि आता आम्ही चाललोय हॉस्पिटलला. चाललोय आता. सगळ्यांना फोन केले आता. दिवसाचं नको आहे, रात्रीचं बरं आहे म्हणलं ते. आता आता काय 29 तारीख आज होऊनच जाईल. रात्रीच्या 12च्या पुढे डिलिव्हरी होईल कधीतरी. म्हणजे 1 मार्चला माझं बाळ येईल. 29ला सगळे म्हणायचे नको 29 मार्च. हा ना 29 ना. आता 12च्या आत नाही झालं तर बरं होईल. आणि महिन्याची स्टार्टिंगला होते म्हणून मला खूप आनंद होते. नवीन महिन्याची स्टार्टिंग झाली एंडिंग पेक्षा. हा मध्ये असं तारीख नाही येणार, स्टार्टिंग गेलंय ना. मध्ये आम्ही सगळं देवाचं दर्शन वगैरे सगळं घेतले. नाही तुम्ही म्हणशाल व्हिडिओ दाखवणे, फक्त आम्ही ते शूट नाही केलं. अर्धा तास मस्त बॅग केली, देवाचं दर्शन वगैरे घेऊन आलो. मी मंदिरात जाऊन आलो. मिस्टरांना मंदिरात पाठवलं होतं. आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी काय केलं ते सांगाल. जर झाली नॉर्मल तर सांगाल. आणि तुम्ही पण करू शकता ट्राय. म्हणजे आज डिलिव्हरीचं जायच्या अगोदर काय करावं लागतं, एखादा उपाय हे. तर चलो चला मग आता भेटू हॉस्पिटलमध्ये गेल्यावरतीच. अजून मला खूप जास्त पेन नाही होते पण फक्त ती प्रोसेस चालू झाली. आता काय सांगते डॉक्टर बघू एवढ्या याच्यावर. आता काय नाही, आता तारीखच आली, ऍडमिटच करते. आता नाही तारीख असते अशा गोष्टी झाल्या मग ते आपण म्हणतो डॉक्टर. चला बघू. तर आता मस्त चेकअपला फायनल आलोय. आज शेवटचा चेकअप आहे तुझा आज. आता डायरेक्ट बाळच. कसं वाटतंय? म्हणजे असं नाही वाटत ना, घबराट नाही ना मस्त हो राहील. खोटं होत राहील नाही का? का बरं हा का? डिलिव्हरीच्या रूम वरती.
इथं फक्त ओपीडी चेकअपचं वरती जायचं आहे वरती चालायला लावलं बस म्हणजे लिफ्ट नाही येऊ शकलो असलो पण नाही आणलं तुझं होईल आता सूर्यकाचा फोन चालू होता ती पण येऊ राहिली सुरेखाला पण सांगितलं म्हणजे बरं आहे माझं आणि अश्विनच्या सासूबाईला पण फोन केलाय बघू आता त्या एवढं रात्रीचं येणं होतंय का येणार ते येणार लय जीव सुनार 9 वाजले ना आता 10 वाजले असतील आता नाही हो. काय बोलत तू दोघं आणि मग त्यांना येता येता 10 10:30 11 वाजतील आपण 8:30ला सांगितलं इथे बरं डिलिव्हरीचं काय का असं नेले आतमध्ये आता काय कर चेकअपसाठी परत आणि थोडं चेकअप झाल्यानंतर परत बाहेर येईल तर असं चेकअप चाललंय आतमध्ये आणि बसलोय बाहेर मी बसलो इथं अशी आतमध्ये बराच वेळ झाला आपला तास चाललाय तिला आतमध्ये नेलेलं त्याचं ब्लड वगैरे टेस्ट वगैरे पाठवायचं आहे लॅबला आणि आम्ही मम्मी बसलो सूर्यकाताईन ते येऊ राहिले ना सूर्यकाताईन ते येऊ राहिले आणि सासूबाईंना जरा BP हाय झालं त्यांना तुम्ही शांत राहा तिच्या पुढं असं केलं ती गाणं ठेवायची त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं तर घरी पण फोन केले तुम्हाला सांगतो माझ्या येणे कसं तरी पण मी सांगा तर बघू आता आतमधून असं आलं कारण महेश मी असं सांगितलं मी मंदिरात महेशकडे जाऊन आलो मंदिरात दर्शन वगैरे घेऊन आलो महादेवाचे जाऊन आणि आता किती वेळ लागतोय काय माहिती डॉक्टर तरी म्हणे 3-4 तास लागतील 3-4 तास म्हणल्यावर जर 12च्या आत जर झालं तर 29 फेब्रुवारी आणि जर 12च्या पुढं जर झाली तर 1 मार्चला काय सांगताय का झालं पण झाल्यावर काय सांगतात की काही निसर्गाची देण आहे तुमच्या आपल्या हातात हा उलट 2 तासात डिलिव्हरी झाली आम्हाला बरं वाटतं पण तरी ती 2-3 तासाच्या वरच लागेल म्हणजे 12च्या पुढं झाल्यावर मग तिथं काय 1 मार्च चालू होतं तर चला मित्रांनो आतमधून आले दाखवतो तुम्हाला एकादशीची जाऊ दे उद्या गजानन प्रकट दिन आहे ना 3 तारखेला आहे उद्या काय रे उद्या काहीतरी आहे सलाईन बिलाईन लावून घेतलं का लगेच हा 1 तारीख आहे ना काय नाही ते नाजूक हाती त्याच्यामुळे नसन सापडले चांगली सापडावं व्यवस्थित म्हणजे कारण आहे ना परत तीनदा ती बदलावलं नाही हे होत ती डायरेक्ट डिलिव्हरी डिस्चार्ज झाली होती काढी त्या ती डायरेक्ट सोडायची तू आता तू त्याला हे नको आम धाकेल नाही काय होत पण तुला तिला त्रास नको देऊ आता काय नसतील धक्के काय काय चेकअप केलं तुझं ठरेल होतं बाई इकडं सप्पूचा फोन चालू आहे मम्मीला तिकडं अशी बसली आहे अशी बराच वेळ आतमध्ये होती मी तिकडं आणायला गेलो पाणी आणि ते खराब होऊन जाईल मम्मी म्हणते खराबच होईल मला खराब नाही येतो ते जाईल काय भारी ड्रेस घालून आली त्याला 2 वर्ष झाले घेऊन तेव्हा ठेवी द्या बुचन कुठे लावा बुचन स्वच्छता आहे बरं हा बोल ना मला तर काय बोलावं तेच कळायला बत्त्या गुल झाली दीदीला केला पप्पा म्हणलं उद्या सकाळी या म्हणलं आता येतील आता सगळे ताईन ते येतील ना अक्कान ते येतील राहुल येईल सगळे येतील पेशंट ऍडमिट झालंय आपण तू झोप ना थोडस काय नको अरे चाल हे अशी तुला चालायला लावले बघ डॉक्टरनं झोपायचं झोप चालायचं तर चालू मी जसं आला अशी खालीवर पाहू कुठं बघ हा माझं ते असंच होतं लयच नाजूक माही बायको बाई